नाशिकच्या क्रीडा जगतातून एक अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बातमी समोर आली आहे. नाशिकचा क्रीडापटू देव महेंद्र चव्हाण यांनी आपल्या अफाट ताकदीच्या आणि जिद्दीच्या जोरावर पॉवर लिफ्टिंगमध्ये पुन्हा एकदा देशात नाशिकचा डंका वाजवलाय. गोंदिया येथे दिनांक 12 जून ते 14 जून 2026 दरम्यान पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या बेस्ट झोन राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत देव चव्हाण यांनी अप्रतिम कामगिरी करत पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले. ऐतिहासिक कामगिरी आणि स्ट्रॉंग मॅनचा किताब या स्पर्धेत देवने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सलग 8व्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्याचा सुवर्ण इतिहास रचलाय. या सुवर्ण पदकासह स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी दिला जाणारा मानाचा स्ट्रॉंग मॅन हा किताब देखील त्याने आपल्या नावावर केलाय. हा बहुमान मिळवणारा तो नाशिकचा पहिलाच खेळाडू ठरलाय, ज्यामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे. जागतिक स्पर्धेसाठी निवड, राष्ट्रीय पातळीवर आपल्या कौशल्याचे आणि ताकदीचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे देव चव्हाणची आता आगामी जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. देवसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात श्रीलंका येथे झालेल्या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तेथेही त्याने तब्बल 3 सुवर्ण पदके जिंकून देशाबाहेर नाशिकचे आणि भारताचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले होते. कौतुकाचा वर्षाव आणि शुभेच्छा. देव चव्हाणाच्या या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशाबद्दल सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून आणि क्रीडा वर्तुळातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आगामी जागतिक स्पर्धेतही त्याने अशीच सुवर्ण कामगिरी करावी आणि देशासाठी पुन्हा एकदा सुवर्ण पदक आणावे अशीच अपेक्षा सर्व क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. नाशिकचा मानबिंदू ठरलेल्या देव महेंद्र चव्हाण याला त्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि जागतिक स्पर्धेतील कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा. विशेष रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.